काही दिवसांपूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेनं आपल्या कार्यकारिणीचा विस्तार केला आणि या कार्यकारिणीमध्ये 3 युवा चेहऱ्यांना सचिवपदी विराजमान केलं। तोच दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी देखील आपल्या 3 शिलेदारांवर एक महत्त्वाची जबाबदारी दिली, ती युवा सेनेची। या युवा सेनेच्या कार्याध्यक्षपदी पूर्वेश सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर दुसरीकडे राहुल कनाल आणि अमय घोले यांची देखील ही साथ असणार आहे। परंतु या तिघांचा सामना असणार आहे तो थेट आदित्य ठाकरे यांच्याशी। त्यामुळे ही लढाई आणि हे आव्हान कसं असणार आहे हे जाणून घेऊया आपण पूर्वेश सरनाईक यांच्याकडून। पूर्वेजी, खरं तर तुमचं मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। पण ही वाटचाल पाहिजे तशी सोपी नसणार, कारण का तुमचं थेट आव्हान हे तुम्हाला आव्हान असणार ते आदित्य ठाकरेंचं। कसं बघता याकडे? नाही, एक आपण पाहिलं असेल तर ज्यावेळेस युवासेनेची स्थापना झाली त्यावेळेस युवासेनेचा अध्यक्ष म्हणून आदित्य ठाकरेंची निवड करण्यात आली होती आणि युवासेनेचा सचिव म्हणून पूर्वेश सरनाईक यांची निवड करण्यात आली होती। युवासेना स्थापन झाल्यानंतर युवासेना वाढवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझ्या माध्यमातून आणि आमच्या संपूर्ण युवा सैनिकांच्या माध्यमातून आम्ही दौरे करत होतो आणि युवासेना मजबूत करण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करत होतो। युवासेना मजबूत झाली, सगळ्या गोष्टी घडल्या, चांगल्या चालत होत्या। युवासेना आमचे नेते आदित्य ठाकरे त्यावेळेससुद्धा आमच्या माध्यमातून सगळीकडे पोचले, मोठे झाले। परंतु राजकारणात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मोठ्या झाल्यानंतर जे खरी मेहनत करतात अशा लोकांना विसरलं जातं आणि काही नवीन सचिवांना नंतर संधी दिली आणि त्या सचिवांना संधी दिल्यानंतर कुठेतरी माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला लांब करण्यात आलं होतं। तरी मी कुठे काही वाईट मानून घेतलं नाही, कारण शेवटी बाळासाहेबांनी दिलेला हा पद होता आणि मी एकच मनात इच्छा ठेवलेली की युवकांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी युवासेनेच्या माध्यमातून आपण आयुष्यभर काम करत राहायचं। परंतु हे सगळं झाल्यानंतर शिंदेसाहेबांनी जे उठाव केला होता त्या उठावाच्या नंतर आम्हीसुद्धा सर्व युवकांनी मिळून असं ठरवलं की आम्ही आता ह्यापुढे शिंदेसाहेबांना पूर्णपणे समर्थन देऊ, त्यांना साथ देऊ आणि ह्या युवासेनेमध्ये खऱ्या कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी, खऱ्या युवकांना त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी युवासेनेच्या माध्यमातून काम करत जाऊ। राहुल, तुमचं तर खूप चांगलं रिलेशन होतं, तुम्ही दोघंही आदित्यजींचे मित्र राहिलेले आहात। आत्ता तुम्हाला त्यांच्याशी सामना करायचा आहे, हे पद किती महत्त्वाचं आणि कसं त्याला न्याय देणार? थैंक यू वैभव जी। आदित्य, जय महाराष्ट्र। सगळ्यांना एक वैभव जी, आपको मैं बात बताऊँ, रिलेशन तो रहते हैं, रिलेशन एक 2 वे रोड है, एक सिंगल वे से रिलेशन कभी नहीं रहता है। तो जैसे हमारे कार्याध्यक्ष पूर्वेश जी ने भी बताया कि रिलेशन मेंटेन करना और वो रिलेशन को वैसे बना के रखना हर एक आदमी का है, चाहे वो हमारे जैसा एक सामान्य कार्यकर्ता क्यों ना हो और एक लीडर क्यों ना हो। लीडर अपने कार्यकर्ताओं को बना के रखता है और अपने साथ एक कम्युनिकेशन में रखता है। जब वो कम्युनिकेशन ना रहे तो वहाँ पे कार्य पद्धति भी चेंज हो जाती है। और सामना की जहाँ तक बात आती है तो भगवान की दया से, बड़ों के आशीर्वाद से ये सामना तो हम लोग करते आए हैं और आगे चल के आपको देखेगा कि आज तो शुरुआत है, दशहरा के बाद जो हमारा रोड मैप है, हमारा काम ही उनको सामना करेगा। काय काय तुम्ही कार्यक्रम आखलेले आहात, कारण का आदित्य ठाकरे हे तळागाळात, घराघरात आता हळूहळू पोचू लागलेले आहेत। सेना भवनमध्ये बैठका घेऊ लागलेले आहेत, मातोश्रीवरच्या बैठका सुरू झालेल्या आहेत। तुम्ही कार्याध्यक्ष आहात, परंतु तुमचं युवा सेनेचं अध्यक्षपद हे कोणाकडे आहे? बघा, मी तुम्हाला तेच सांगतोय की आज जरी युवासेनेचं कार्याध्यक्षपद माझ्याकडे देण्यात आलं असेल, आम्ही शिंदेसाहेबांकडे, मी असेल, राहुलजी असतील, अमय, आम्ही सगळ्यांनी एकच विनंती साहेबांना केली आहे की साहेब, युवासेनेचा जो अध्यक्षपद आहे तो महाराष्ट्राच्या एका सर्वसामान्य युवकाला आपण द्यायला हवं। आम्ही ठीक आहे, आम्ही गेल्या अनेक वर्षापासून कामं करतोय म्हणून आमच्याकडे सगळी लोकं आहेत, त्यांची साथ आहे, परंतु आमची मनापासून इच्छा आहे की आम्ही युवासेनेच्या माध्यमातून आज सगळं हे सेटअप करू, परंतु अध्यक्षपद हे कुठल्या तरी तळागाळातल्या एका सर्वसामान्य शिवसैनिकाच्या मुलालाच आपण करा अध्यक्ष, ही आम्ही मागणी साहेबांकडे केलेली आहे आणि निश्चितपणे हे होईल का? 100% होईल। वैभव जी, आप जानते हैं कि हमारे मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे का काम करने का तरीका और उनका जो रोल रहा है, वैसे ही हम वही रास्ते पे चलना चाहते हैं। और हमारा सिर्फ इतना काम है कि वो एक चीज़ को एक सिस्टम में लाके हमारी जो इच्छा थी, जो पूर्वेश जी की, अमय जी की, हम सब युवाओं की जो इच्छा थी, हमारे साथ में पूरे हमारे युवा सेना के जो यहाँ पे साथी है, हम वो एक ग्राउंड लेवल तक लेके जाएंगे। और जहाँ तक आपने कहा कि आज बैठकें चालू हो गई, आज सबको मिलना चालू हो गया, इस बात की बहुत खुशी है क्योंकि ये बैठकें बहुत करना ज़रूरी थी और राइट टाइम पे करना ज़रूरी है। एक गोष्ट मात्र इकडे नमूद करावी लागेल, ज्या पद्धतीने विस्तार झालेला आहे कार्यकारिणीचा, उभाटा गटाचा, त्यामध्ये अनेक नवे चेहरे जोडले गेलेत। मग उपनेतेपदी असतील, सचिवपदी असतील, त्यामुळे युवा सेनेमध्ये, आदित्य ठाकरेंच्या युवा सेनेमध्ये काय घडतंय याची माझ्यापेक्षा जास्त माहिती आपल्याकडे असेल। नाही, आपल्याला एक सांगतो, मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की परवा ज्यावेळेस माझी नियुक्ती करण्यात आली, मला उभाटा गटाच्या
अक्षरशः आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई सोडून बाकी प्रत्येक पदाधिकाऱ्याचे फोन शुभेच्छांसाठी आलेले आहेत आणि त्यांना रिटर्नमध्ये मी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत, कारण त्या सगळ्यांनी त्यांची नाराजगी माझ्याकडे व्यक्त केलेली आहे आणि लवकरच त्या संपूर्ण कोर कमिटीचे जे उरलेले सदस्य आहेत ते सुद्धा लवकरात लवकर आमच्या या युवासेनेमध्ये सामील होतील आणि निश्चितपणे त्यांना न्याय दिला जाईल. कारण ज्या लोकांना सचिव करायला हवं होतं त्या लोकांना सचिव तिथे करण्यात आलेलं नाही आहे आणि अशा खऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं काम आदरणीय शिंदेसाहेब आणि डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून या युवासेनेमध्ये निवडीमध्ये नेमकं काय चुकलं, म्हणजे तुम्हाला जी लोकांची नाराजी आहे की ती काय आहे, म्हणजे का कार्यकर्ते नाराज आहेत? बघा, असं आहे की एक नेता आणि त्याच्या आजूबाजूला फिरणारी ही काही मंडळी आहेत. नेता आम्हालाच अजूनपर्यंत कन्फ्युजन आहे की आदित्य ठाकरे नेते आहेत की दुसरं कोणतरी तिथलं युवासेनेचं नेतृत्व करतं आहे. आणि त्याच्यामुळे काय झालं आहे की त्या नेत्याच्या आसपास असलेले जे काही कार्यकर्ते प्रमुख पदाधिकारी असतील जे त्यांच्या बाजूला काम करत असतात अशाच लोकांना तिथे न्याय देण्यात आलेला आहे. आमची एकच इच्छा आहे की माझ्याबरोबर जे माझे जुने सहकारी होते जेव्हा युवासेनेची स्थापना झाली त्या लोकांना आज खऱ्या अर्थानं तुम्ही न्याय द्यायला पाहिजे होतं. हे तर गेले होते कुठेतरी बाहेरगावी परदेशात अभ्यास करण्यासाठी. त्यावेळेस युवासेना वाढवली ही ह्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी वाढवलेली आहे. आज मुंबई उपनगरचे काही पदाधिकारी आहेत, मुंबईचे काही चांगले पदाधिकारी आहेत, अशा लोकांना आपण युवासेना आणि शिवसेनेमध्ये स्थान देऊ शकला नाहीत आणि वेगवेगळे जे नवीन आलेले लोक आहेत त्यांना तुम्ही स्थान देते. तर हे बरोबर नाही आणि मला विश्वास आहे की अशा लोकांना शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणे न्याय देऊ आणि लवकरच काही दिवसातच इतरही युवासेनेचे जेवढे पदाधिकारी आहेत ते आमच्या या युवासेनेमध्ये सामील होतील, हे सुद्धा मी आज या ठिकाणी सांगतोय. ज्या आमदारांनी 40 आमदारांनी आपली जी नाराजी व्यक्त करून बाहेर पडले त्यात अजून काही फरक जाणवत नाही असं एक स्पष्ट म्हणायचं 100%. तुम्ही जसं म्हणालात की आत्ता यांनी बैठका सुरू केलेल्या आहेत. साहेब, आम्ही पहिलेपासून सांगत होतो की हे मुंबईमध्ये राहून ठाण्यामध्ये बसून का बैठका घेतला जात नाही. महाराष्ट्राच्या प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचण्यासाठी महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये जाणं गरजेचं आहे. आम्ही सुद्धा आमच्या या युवासेनेच्या माध्यमातून मुंबई, आज आमची पहिली बैठक आहे, परंतु आम्ही ठरवलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये या युवासेनेचा जर पहिला कुठला कार्यक्रम केला जाईल तर तो ग्रामीण महाराष्ट्रामधून त्याची सुरुवात केली जाईल आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये ह्या युवासेनेचं एक ऑफिस असणार आहे, हे सुद्धा आज या ठिकाणी मला आपल्याला सांगायचं आहे. राहुल, सेम प्रश्न आहे की ज्या चुका आधी झाल्या होत्या त्या चुका अजून सुधारताना दिसत नाही आहे? 100% वैभव जी, आज भी वही माहौल है, आज भी वही चीज़, एक जो मोडस ऑपरेंडी होती है, एक प्रोसेस जो होता है, आप वही प्रोसेस को समझते आ रहे हैं और ये कहाँ ना कहाँ ऐसा लग रहा है कि एक मोनोटोनस सिस्टम हो गया है, क्या कोई कुछ बोल रहा है और वो उसी तरीके से वही रीत से चल रही है. हमारा सिर्फ इतना सोच है, क्या सामने वाले जो गलतियाँ कर रहे हैं वो हम नज़रअंदाज करते हुए हम जो अच्छा कर सकते हैं रास्ते पे जाके, जैसे आपने देखा पूर्वेश जी हो गए, हमें हो गया, सिद्धेश जी हो गए, अमय जी हो गए, हमने पहले भी बहुत यात्राएं की है. हम हर ज़िले में जाएंगे, हर तालुका में जाएंगे और हर उस शिव सैनिक से मिलेंगे जिनको आज तक मिलने की या काम करने की संधि नहीं मिली. काय नेमकं वाटतं की आदित्य ठाकरे हे करण्यामागे कोणी दुसरा चेहरा आहे, कोणी दुसरा कार्यकर्ता आहे, थेट आपण खुलून का नाही बोलत? बघा, आदित्य ठाकरे माझे जीवलग मित्र होते, तुम्हाला याची कल्पना आहे. म्हणजे राजकारणापलीकडेची आमची मैत्री होती आणि माझी हीच इच्छा होती की एक मित्रांनी कधी आपल्या मित्राची साथ सोडायला नको. परंतु त्यांना माझ्या विरोधात सुद्धा भडकवायचं काम काही लोकांनी केलं. कोणी केलं? मग तेच बोलतो. केलं असेल. शेवटी बघा, काय आरोप प्रत्यारोप हे होत असतात आणि मला असंच वाटतं की एक मित्र म्हणून मी आजही त्यांना एकच सल्ला देऊ इच्छितो की तुम्ही एक चांगलं नेतृत्व करत होतात, परंतु काही लोकांनी तुमच्या ह्या नेतृत्वाला महाराष्ट्रामध्ये इतर लोकांपर्यंत न पोचवण्यासाठी जे स्वतःला मोठं केलेलं आहे अशा लोकांना तुम्ही लांब करा. अशा लोकांना जर तुम्ही लांब केलं तर निश्चितपणे तुमचं भविष्यसुद्धा उज्ज्वल राहील, अशा मी त्यांना आज या ठिकाणी सूचना देतो. तुमचा इशारा मला लक्षात आलेला आहे. राहुलजी, हे जे बोलतात ते तुमच्याही लक्षात आलेलं आहे. ते नाव घेत नाही, त्यामुळे मीही नाव घेऊ शकत नाही. कदाचित त्यांची इच्छा अशी असू शकते की त्यांना देखील युवासेना प्रमुख व्हायचं असेल, असं काही आहे का? नहीं, देखिए, इच्छा तो राजनीति में एस्पिरेशन जो है वैभव जी हर एक की बहुत तरीके की होती है, पर एस्पिरेशन पूरा होना और वो पद पे आने के बाद उसको न्याय देना वो बहुत ज़रूरी है. मैं इतना जानता हूँ कि चाहे सामने वाला कुछ करे या नहीं करे, हमारे पूर्वेश जी हो गए, अमय जी हो गए, हम सारे युवा साथी हो गए, हम इस पद को जो हमें रिस्पॉन्सिबिलिटी है उसको न्याय ज़रूर देंगे. धन्यवाद बातचीत केल्याबद्दल आणि तुम्हाला देखील पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तर हे होते युवासेनेचे नवनियुक्त संपूर्ण पदाधिकारी आणि यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे ही आपली महाराष्ट्रभर युवा सैनिकांची मूळ बांधण्यासाठी सज्ज झालेले आहेत. कॅमेरा पर्सन रुपेश शेलरसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.